साखर साखर कारखान्याच्या गेटवर तुम्ही आज उपोषणाला बसलेला आहात. तुमच्या मागण्या काय आहेत? आज आम्ही उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मागण्या एकच आहेत की ज्या पद्धतीने तुम्ही सभासदांचा विश्वास जिंकून आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, सहकारावर चालला पाहिजे, त्यासाठी तुम्ही सत्तेत आला. त्याच आज चेअरमननी हा कारखाना 10 वर्षाच्या करारासाठी दिलाय. ही पूर्ण सभासदांमध्ये चर्चा आहे. प्लस तुम्ही कामगारांना एकत्र घेऊनच मागच्या करारात हाणून पाडलेला होता. आज करारावर देत आहे त्याच कामगारांचा विश्वासावर तुम्ही चेअरमन झाला. त्या कामगारांचा ह्यात उल्लेख आहे का? मागण्या काय आहेत तुमच्या? मागण्या एकच आहे, त्या मागील ज्या प्रकारे तुम्ही कारखान्याच्या बँकेच्या देणी देताय त्या प्रकारे कामगारांच्या थकीत देणी, ऊस वाहतूकदारांची देणी थकीत राहिलेले आणि 33,000 सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे, त्यांच्या ठेवी द्या. ह्याच्यावर त्यांनी खुलासा केला पाहिजे. बरे कारखाना भाड्याचा तो नेमका कोणाला दिला? आता ते चेअरमनने सांगितलं पाहिजे ना. जर हा कारखाना भाडेतत्व द्यायची चर्चा पूर्ण नेत्यांना माहिती आहे, पण ह्याच्यावर कुठलाच नेता सांगत नाही की कुणाला दिली आणि कुणाला नाही. हा देणारा आणि घेणारा जी दोन व्यक्ती आहेत, चेअरमन आणि घेणारा, त्यांनीच ह्याच्यावर खुलासा केला पाहिजे.